आजच्या व्हिडिओमध्ये आपण मटर पनीरची भाजी बनवणार आहोत। खूप सोपी आणि सरळ रेसिपी आहे। यामध्ये मी दही, क्रीम या कोणत्याच गोष्टींचा वापर केलेला नाहीये। तर चला आपण लवकर सुरुवात करूया। मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तेल टाकले आणि नंतर उभा चिरलेला कांदा आपण त्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत। हा कांदा आपण ग्रेव्हीसाठी वापरणार आहे, त्यामुळे मी त्याला उभा चिरलाय आणि आता कांदा आपल्याला फुल गॅसवरती चांगला ब्राऊन कलरचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता 4-5 मिनिटांनंतर कांदा जरा थोडासा ब्राऊन कलरचा व्हायला लागलाय, तर यापेक्षा जास्त ब्राऊन करायचा आहे। तर आता तुम्ही बघू शकता कांदा छान परतलेला आहे, तर तो एका भांड्यामध्ये आपण आता काढून घेऊयात। कांदा काढल्यानंतर याच पॅनमध्ये आपल्याला लसूण आणि आलं थोडंसं फ्राय करून घ्यायचे। जास्त वेळ ठेवायचं नाही, अगदी 1 ते 1.5 मिनिट फक्त ते थोडंसं हलवून घ्यायचं आणि आता ते हलवल्यानंतर आपण ते देखील एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपण पनीर तळून घेणार आहोत आणि त्यामध्ये थोडेसे मी बटाटे देखील टाकलेले आहेत। तर बटाट्याची साल काढून पनीरचे जेवढे तुकडे आहेत त्याच साईजचे मी बटाट्याचे तुकडे बनवलेले आहेत आणि पनीर जरा थोडंसं परतायला वेळ लागतो, तर त्यामुळे 5 ते 7 मिनिटे तुमचे लागू शकतात। मीडियम गॅस करून आपल्याला पनीर चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे। तुम्हाला जर पनीर भाजून घ्यायचं नसेल तर तुम्ही कच्चं पनीर देखील टाकू शकता, पण मी शक्यतो भाजूनच घेते। आणि त्यानंतर मी त्या पॅनमध्ये 3 ते 4 टोमॅटो कट करून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला आता भाजून घ्यायचे आहेत। मी ग्रेव्हीसाठी जेवढं साहित्य घेतलं आहे तर ते सगळं साहित्य मी परतूनच घेतले। कच्चं मी कोणतंच साहित्य वापरलेलं नाही। अगदी आलं लसूण सहित मी सगळं फ्राय करून घेतले। आता टोमॅटो परतायला थोडासा वेळच लागतो आणि टोमॅटो जरा थोडंसं जास्त वेळ परतायचं, म्हणजे पूर्ण त्याचा गाळ झाला पाहिजे। टोमॅटो परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी 2 चमचे पांढरे तीळ म्हणजेच हावरे तीळ आणि थोडेसे अगदी 1 चमचाभर मगज बीज घेतलेले आहेत। जर तुमच्याकडं हे दोन्ही नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल, जर असेल तुमच्याकडं तर ते तुम्ही टाकून घेऊ शकता। आता हे देखील मी 1 मिनिट थोडंसं फक्त अगदी गरम पॅनमध्ये हलवलंय आणि हे देखील आपण ग्रेव्हीसाठी घेणार आहोत। तर आता ग्रेव्हीसाठी मी सगळं साहित्य तुमच्यासमोर ठेवलेलं आहे, तर या सर्व साहित्याची आपल्याला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि आता पेस्ट मी खूप छान बनवली आहे। तुम्ही बघू शकता कलर देखील थोडासा त्याला रेड कलरचा आलाय आणि अगदी एकदम बारीक घेतलेली आहे, थोडीशी अशी जाडसर वगैरे अजिबात ठेवायची नाही। आता भाजी टाकण्यासाठी मी 3 चमचे तेल टाकलंय, तर येण्यासाठी मी थोडंसं तेल जास्तच टाकले। त्यानंतर त्यामध्ये खडे मसाले टाकून घेतले, तमालपत्र, दालचिनी, वेलची, लवंग आणि काळी मिरी अगदी 1-1, 2-2 तुकडे घेतलेले आहेत। आता हे परतून घ्यायचे आपल्याला आणि त्यानंतर जी आपण ग्रेव्ही बनवली होती तर ती सर्व ग्रेव्ही आपल्याला या तेलामध्ये टाकायची आहे। आणि मेन म्हणजे आता ग्रेव्ही आपण जसं परतून घेऊ त्याचप्रमाणे तुमच्या भाजीला चव येणार आहे। आपण काय करतो, ग्रेव्ही पटकन थोडीशी परतली की झालं, तर तसं न करता ग्रेव्ही जास्त वेळ परतून घ्यायची। याच्यावरच आपल्या भाजीची टेस्ट अवलंबून असते, त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की आपण जे मसाले वगैरे टाकतो तर ते छान व्यवस्थित परतून घ्यायचं। त्यानंतर मी सर्व त्यामध्ये मसाले ॲड केले, म्हणजे सुके मसाले आपले 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर आणि 2 चमचे मी मिरची पावडर घेतलेली आहे। तर मिरची पावडर त्यामध्ये मी 1 चमचा जास्त तिखट घेतलेली आहे आणि 1 काश्मीरी लाल मिरची म्हणजे फक्त कलर येण्यासाठी वापरलेली आहे। यामध्ये कांदा लसूण मसाला अजिबात ॲड करायचा नाही। आता आपला मसाला बघू शकता एकदम प्रॉपर भाजलेला आहे, कडेने पूर्णपणे तेल सुटले आणि त्यातील जे पाणी होतं थोडंसं तर ते पूर्णपणे निघून गेले। तर असा जेव्हा तुमचा मसाला परतून होईल तेव्हाच समजायचं की तुमचा मसाला अगदी व्यवस्थित परतलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये मी वाटाणे ॲड केलेत। जर तुमच्याकडे मटर नसतील तर तुम्ही ग्रीन पीस देखील वापरू शकता। तर हे देखील आपल्याला त्या मसाल्यामध्ये चांगलं 1-2 मिनिटे फ्राय करून घ्यायचं आणि फ्राय केल्यानंतर त्यामध्ये मी पाणी ॲड केलंय। आपण 1 ते 1.5 तांब्या पाणी ॲड करू शकतो, जेणेकरून ग्रेव्ही आपली जास्त पातळ पण नाही होणार आणि जास्त घट्ट देखील होणार नाही। त्यानंतर आपण पनीर मसाला जो आहे तर तो टाकणार आहोत। तर तो आपण वरून भाजीवरती तसाच न टाकता, तर मी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने टाका। मी 2 चमचे पनीर मसाला घेतलेला आहे आणि त्यामध्ये अगदी 2 चमचे पाणी टाकून ते थोडंसं त्याची पेस्ट तयार केली आणि ती वरून भाजीमध्ये टाकली। तुम्ही कोणत्याही ब्रँडचा पनीर मसाला घेऊ शकता आणि नंतर मी चवीनुसार मीठ आणि भरभरून कोथिंबीर त्यामध्ये ॲड केली
कोथिंबीर जरा जास्त जरी टाकली तरी पण काही हरकत नाही, त्यामुळे भाजीला छान टेस्ट येते। त्यानंतर आता झाकण ठेवून आपल्याला एक छान 5 मिनिटं उकळी काढून घ्यायची आणि त्यानंतर आपण त्यामध्ये पनीर ॲड करणार आहोत। तर 5 मिनिटं आता उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये बटाटा व पनीर जे आपण फ्राय केलं होतं तर ते ॲड करणार आहोत। पनीर व बटाटा ॲड केल्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं आणि गॅस मीडियम करून 10 ते 15 मिनिटे व्यवस्थित छान शिजून द्यायचं। तर 10 ते 15 मिनिटे झालेली आहेत, तुम्ही बघू शकता छान ग्रेव्ही तयार झाली आहे आणि खूप पातळ झालेली नाही आणि खूप घट्ट नाही आहे। तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब देखील करायला विसरू